कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गळ्याचे पाणी आलं की इथे आता ऊर वाढवायला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बेकायदेशीर काही करत नाही। जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिले ना त्याप्रमाणेच मी वागतोय। अहो देसाई साहेब, मी तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणतच नाही। अहो पैसे घरामध्ये, तुम्ही कुलूप तरी काढा आधी। नाही नाही नाही, पहिल्यांदा पैसे मग घर। अहो मला सांगा, तुम्ही कुलूप काढल्याशिवाय मी पैसे कसे देऊ तुम्हाला? साधं गणित आहे अहो। आता कुठल्या शब्दात सांगू यांना? देसाई शेठ, एक काम करा, तुम्ही ना आमच्या बरोबर आमच्या घरी चला, म्हणजे तर तुमचा आमचा विश्वास बसेल का नाही? हा हा, तुम्ही घरी चला, कुलूप उघडा, पैसे घ्या, म्हणजे विषय संपला। हा, तुमचेच पैसे तुम्हाला मिळतील। चला तर घरी। एकतर तुम्ही मला ना, मला आता काय बोलायचं नाही आणि वाद नाही वाढवायचा मला। तुम्ही चला घरी। बरं ठीक आहे, चला। शेतात गेलीस का कधी? परडी कवा करतात? कधी करतात? अगं पीक काढायच्या आधी करतात। शेताला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून विहिरीत सोडतात। शेत आणि विहीर वर्षाच्या शेवटी आपल्या पिकाचं आपल्या पदरात दान टाकतात म्हणून। अच्छा, कळलं का? घ्या, हे बी माहित नाही हिला। वय कळलं की। अगं शेतातलं माहिती नसेल, दुसरं काहीतरी विचार की। आपली रीत रिवाज, सणावारांची नावं काय ठाव आहेत का? हिवाळ्यात कुठला सण येतोय? हिवाळ्यात हुरडा। हिवाळ्यात आपण हुरडा भाजतो का नाही? हुरड्याचाच सण असतो। तुम्हाला सांगते, अशी ताजी कवळी कणसं का नाही भाजून बडवली जातात आणि मग त्यातनं पडणारे टपोरे दाणे ते खाल्ले जातात। हा, तर ते नॉर्मली साधे खाल्ले का नाही तरी बी चालतं, पण जर तुमच्याकडे एखादा लिंबू असेल ना व, तर तो मस्तपैकी असं त्याच्यावर पिळायचा, 1 नंबर लागतो बघा। अशी चव ना की 2-3 दिवस तरी तुमची जीभ ती चव विसरणार नाही। हा, लिहून देते। आणि एकदा का हुरडा पार्टी संपली की त्यानंतर त्याचं पीठ बी बनवता येतं। हा, ते दाणे वाळलेले असतात ना, त्याला भरडून त्याचं थालीपीठ करतात। काही लागतं माहितीये, आमची राजू करते ना, आणि एकदा का तिने ती थालीपीठ केली की मला ना असं अटॅकच येतो, असं वाटतं की लगेच जाऊन ताव मारावा त्याच्यावर। आणि त्यात जर त्या थालीपीठाच्या एका बाजूला दही आणि एका बाजूला उसळ असेल तर मग विषयच संपला बघा। शोभा, माहेरचं घर मुलीला कधीच पारखं नसतं, पण का माहित नाही, एकदा उंबरठा ओलांडला की तिची शोभा आपल्या स्वतःच्या घरातच असते। एवढे दिवस मला प्रश्न पडला होता की माझं मन का लागत नाहीये, मला इथं कोणी रागवत नाहीये, इथून जा असंही म्हणत नाहीये, तरी मला कसली तरी कुणकुण लागून होती। आज इथं आल्यानंतर कळतंय की ही कुणकुण आपल्या घराच्या ओढीची, आठवणींची होती। तेजू, हा, तू या घरात नव्हतीस तर तुझी लई आठवण येत होती ग, पण दुसरीकडे असं बी वाटत होतं की
सूर्याच्या घरात सुखात आहेस तेच बरं आहे. काय म्हणून या सोन्याच्या पिंजऱ्यात परत आलीस ग तू? दादासाठी. कारण त्याचे डोळे मला सारखे सांगत होते की त्याला माझा सुखाचा संसार बघायचा आहे. आणि मग हे पण सुधारलेत म्हणून मग शत्रू खरंच सुधारलाय म्हणजे अगं मी काय त्याला आज ओळखत नाही. माझ्या पोटचा पोरगा आहे तो. त्याचे गुण चांगलेच माहीत आहेत मला. त्याच्या वागण्याला फसलीस आणि या घरात परत आलीस तू. तुला एवढं समजावलं होतं ना ग. हा ते अगं तुला माझी काळजी मला माहिती आहे. पण आता लग्न केलंय तर संसार तर करावाच लागेल ना. आणि मला यांना एक संधी देऊन बघायची. मग बघू माझ्या नशिबात काय आहे ते. तेजू, तुझ्यासारखी गुणी सून या घराला मिळाली हे नशीब आहे या घराचं. किती चांगले संस्कार केलेत तुझ्यावर सूर्यानं. पण शत्रूवरचे संस्कार वेगळे आहेत. ते असे 4 दिवसात मिटून जातील असं नाही वाटत मला. तुझं मन कसं वाहत्या झऱ्यासारखं आहे. त्यात गढूळ काय बी टिकत नाही. लई निर्मळ मनाची आहेस तू, अगदी सूर्यासारखी. देव तुझ्या वाट्याला कायम आनंद देवो एवढीच इच्छा आहे बघ माझी. पण आता परत तुझ्या वाट्याला जखमा आल्या तर त्या नाही मी बघू शकणार. आता असं वाटतंय हिला कुठल्या सणाचं काय विचारायलाच नको. असं कसं? अजून बाकी आहे की. हुरडा संपल्यावर काय तर सांगा. हिवाळ्याच्या एंडला होळी. आणि होळी म्हणजे पुरणाची पोळी. पुरणाची पोळी, कटाची आमटी, भात, असं गरम गरम तव्यावरती फुगलेली पोळी, त्याच्यावरती असं साजूक तूप आणि जोडीला गुळवणी. आहा, एकदा खाल्लं ना की माणूस 2-3 तास तरी झोपत न उठत नाही बघा. आणि हिवाळा संपला की येतो उन्हाळा. आणि उन्हाळ्यात मला आमरस आणि पोळी लागती म्हणजे लागते. आमरस, पोळी, पुरी, भाजी. भास्कर बाई, प्रत्येक महिन्याच्या नावावर जेवणाचा एक एक पदार्थ तू पाठच करून ठेवलायस वाटतं. तू ठरवूनच ठेवलेस वर्षभर काय खायचं आणि काय नाही ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.